अँड सो गाईस, तर आपण आत्ता गेलतो घाण्यावडी तलावाकडे. त्या साईडवर नेमकं चालू गाईस. आणि इथलचं दृश्य बघा गाईस किती भारी आहे. इथे छोटीशी नदी आहे, त्या साईडला राहिले शेतं वगैरे, या साईडला जंगल वगैरे छोटंसं, या साईडला जे डोंगर आहे, डोंगर या साईडला, आणि इथून खळखळ वाहणे नदी आणि शांत सूर्य गाईस. आणि खरं सांगतो गाईस, इतकं भारी वाटायला मला सध्या इथे. आता ॲक्च्युअली मी त्या साईडला जात होतो आणि त्या साईडला फॉरेस्टमध्ये तिकडे पण भारी सीन होता, पण मी शूट केला नाही, म्हणलं उशीर नको व्हायला. पण या साईडला आलो गाईस, इतकं भारी वाटायला या साईडला. मी उतरलो आणि इथं शांत उभा आहे गाईस, एकदम भारी वाटायला गाईस. इथं खळखळ वाहणारी नदी आहे आणि शांत वातावरण आहे गाईस. आणि मी सध्या घाणेवाडी जे तलाव आहे, हा साईडला घाणेवाडी तलाव, आणि त्याच्या समोर आलं आहे, सेकंड ब्रिजवर आहे मी. आणि राहावलंच गेला ना गाईस, म्हटलं शूटच करू. इतकं भारी वाटतं ना गाईस इथे, फार भारी वाटतंय. आणि कसा आहे सीन कमेंटमध्ये सांगा.